सोलापूर शहर जिल्हा जे नावाजलेले मोठमोठे हॉस्पिटल आहेत, जसे की मार्कंडेय रुग्णालय, युनिक हॉस्पिटल, अश्विनी हॉस्पिटल, यशोधरा हॉस्पिटल, अश्विनी सहकारी रुग्णालय कुंभारी, CNS हॉस्पिटल, असे अनेक मोठमोठे नावाजलेले जे हॉस्पिटल आहेत, त्या हॉस्पिटलमध्ये यांच्या स्वतःची मेडिकल त्या ठिकाणी दुकाने आहेत। त्या मेडिकलमध्ये मोठ्या प्रमाणात गोरगरीब लोकांची, गोरगरीब जनतेची या ठिकाणी लूटमार केली जाते। खऱ्या अर्थाने जी वस्तू 1 रुपयाला मिळते बाहेर, ती वस्तू त्या ठिकाणी 2 रुपयाला त्या ठिकाणी दिली जाते। म्हणजे एक तर डिस्काउंट नाही आणि वरून डबल त्यांच्याकडनं दर स्वीकारला जातो। आणि विशेष बाब, जर एखादा रुग्ण बाहेर जाऊन जर औषध आणला तर ह्यांनी स्वतः हॉस्पिटलवाले डॉक्टर म्हणतात की ते ही दवा चालत नाही, म्हणजे तुम्हाला घ्यायचं असेल तर आमच्याच मेडिकलमधून औषधं घ्या। म्हणजे हे कुठल्या प्रकारे लूटमार चालू आहे, या ठिकाणी हा प्रकार बंद झाला पाहिजे। आणि आमची दुसरी मागणी अशी आहे की त्या ठिकाणी ह्या जे हॉस्पिटल आहेत, त्या हॉस्पिटलमध्ये जे ॲम्ब्युलन्स चालतात, ते ॲम्ब्युलन्स बाहेरचे न लावता की आमच्या हॉस्पिटलचेच लावणं बंधनकारक आहे, असं त्या ठिकाणी रुग्णाच्या नातेवाईकाला सांगतात। आणि जे ॲम्ब्युलन्स आहेत, त्या ॲम्ब्युलन्सच्या दर एवढा मोठा प्रमाणात आहे की गोरगरीब लोकाला त्याचा ते म्हणजे सहन होत नाही तेवढा खर्च। जवळपास 25 रुपये पर किलोमीटर आणि 400 ते 500 रुपये किलो ऑक्सिजन त्या ठिकाणी स्वीकारले जातं। म्हणजे नेमकं हा कुठल्या प्रकारे एखादी महिला, एखादा कामगार वर्ग जो 2000-3000 मध्ये महिनाभर एखाद्याच्या घरात भांडे घासतात, एखाद्याच्या घरात कामगार काम करतो, म्हणजे गोरगरीब लोकाला, गोरगरीब जनतेला या ठिकाणी लूटमार चाललेला आहे। त्या गोष्टीवर तात्काळ बंदी घालून त्या ठिकाणी जे असणारे मेडिकल आहेत, त्या मेडिकलचे लायसन रद्द करा आणि त्या मेडिकलवर कारवाई करा आणि बाहेरचे सरसकट ॲम्ब्युलन्स लावा, जेणेकरून जनतेला त्याचा उपयोग होईल। अशाचं निवेदन या ठिकाणी जिल्हाधिकारी साहेब यांना आम्ही दिलेलं आहे। येणाऱ्या काळात जर आमची मागणी पूर्ण नाही झाली तर युवा भीमसेना सामाजिक संघटनेच्या वतीनं आम्हाला उग्र पद्धतीचं आंदोलन या ठिकाणी करावं लागेल। सर्वसामान्य जनतेला न्याय मिळणार कधी, देणार कोण? जर एखादी महिला, माझ्या माता बहिणी, एखाद्याच्या घरात 2-3 हजारासाठी महिनाभर कष्ट करावं लागतं, ह्या लुबाडणाऱ्याचं काय चाललंय? लुबाडणार कितीही लुबाडतोय, पण गरीब गोर जनतेला न्याय कोण देणार? येणाऱ्या काळामध्ये जर आमच्या माता बहिणीला न्याय नाही भेटला तर युवा भीमसेना सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य ह्याच्या वतीने आम्ही खूप मोठं उग्र पद्धतीचं आंदोलन करणार आहे। आमच्या बहिणींना, माता बहिणींना न्याय मिळाला पाहिजे, एवढीच आम्ही मागणी करतो। आणि ह्या अशा बेकायदेशीर आपल्या मेडिकलवर कारवाई करा, या त्यांचा कायदा रद्द करा, एवढंच आम्ही मागणी मागतो युवा भीम संघटनेच्या वतीनं। एवढे 2 शब्द मी सांगते की येणाऱ्या काळामध्ये आम्ही खूप मोठं उग्र पद्धतीचं आंदोलन करणार आहे।